मत्ती अध्याय 24 वचन 42, म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहित नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे. म्हणून तुम्हाला माहित नाही, जागृत का कोणत्या दिवशी प्रभू येत आहे. म्हणून तुम्ही जागृत राहा. कोणत्या दिवशी प्रभू येत आहे हे माहित नाही. प्रिय भावना बहिणींनो, आपल्याला जागृत असणे गरजेचं आहे. कसं जागृत राहाल की झोपणार नाही, असं जागृत राहायचं काही नाही. प्रभू ईश्वर विश्वास ठेवून त्याची आज्ञा पाळून आपण विश्वासात राहायचं आहे. हे जागृत राहायचं आहे का की प्रभू येशू कधी येईल हे आपल्याला ठाऊक नाही. आपल्याला माहित नाही आज येईल का, उद्या येईल का, परवा येईल का, 1 महिन्याने येईल का, 2 महिन्याने येईल का, 5 महिन्याने, 1 वर्षाने, 2 वर्षाने, 5 वर्षाने, 10 वर्षाने, 20 वर्षाने, 100 वर्षाने, की आपल्याला ठाऊक नाही, आपल्याला माहित नाही. पण बायबलमध्ये जितकं सांगितलेलं इतकं सत्य घडलेलं आहे. फक्त एकच चिन्ह बाकी आहे की प्रभू येण्याचेच बाकी आहे. काही बाकी नाही, काही बाकी नाही. जेवढं सांगितलेलं तेवढं सत्य घडले आणि सत्य दिसून येत आहे. काही बाकी नाही. म्हणून आपल्याला देवाने जागृत राहायला सांगितलेलं आहे. आपल्याला जागृत राहायचं, विश्वासात राहायचं, त्याच्या आज्ञेने पालन राहायचं आहे, टिकून राहायचं आहे का जेव्हा प्रभू येईल तेव्हा आपला विजय झाला पाहिजे. जेव्हा येशू येईल तेव्हा माझा विजय झाला पाहिजे. म्हणून मला देवाची आज्ञा, देवाच्या वचन पाळून राहून मला विश्वासात टिकून राहायला पाहिजे. हेच की मला विश्वास ठेवून राहायला पाहिजे की माझा नाश झाला नाही पाहिजे, माझा विजय झाला पाहिजे, माझं तारण झालं पाहिजे. म्हणून आपण जागृत राहायचं आहे. की तुम्ही नुसतं जागृत राहून की मी आता झोपणार नाही, ह्या गोष्टी नाहीत. आपण विश्वासात राहायचं, त्याच्या आज्ञेने पाळून राहायचं आहे. हे देव सांगत आहे. मत्ती 24 वचन 33 मध्ये सांगत आहे, हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल. जर घरच्या मालकाला माहित असती तर त्याने तयारीत राहिला असतं आणि घर फोडून दिलं नसतं. चोर कधी येईल, जर घर मालकाला जर माहित असती तर घर फोडून दिलं नसतं. अमुक दिवशी चोर येणार आहे का, या टायमाला चोर येणार आहे का, जर घर झालेला माहित असती तर घर फोडून दिलं नसतं, लुस्कान करून दिले नसते. मालिक हुशार असता, आज चोर येणार आहे, मी चोराला पकडणार, मारणार, मी चोराला सेपटणार, माझी लुस्कान करून देणार नाही. तर घर बंद. जो मालिक हुशार असता, चोर प्रिय भाव बहिणी तुम्हाला माहित आहे आणि काही गोष्टी ऐकलेल्या आहे. चोर येतो, चोरी करून जातो, लुबाडून जातो आणि नंतर मग लोक बघतात की चोर आला, चोरी करून गेला, माझी लुस्कान केली, माझे पैसे नेलं, माझं सोनं नेलं, माझं चांदी नेलं, माझी ढोरं नेली, माझी बकरी नेली, माझी पोरं नेली, माझी संपत्ती चोराने चोरली आणि मग लढा लागतात. ताव तू कुठे झोपली होतीस, तू कुठे होतीस, मी पाहणे गेले होते.
मी मित्राकडे गेली होती, मी पाहणी गेली होती, मी त्या दिवशी नव्हती. आणि त्या दिवशी नेमका चोर आला आणि चोरी करून घेऊन पडला. आणि मग आई असो का बाबा असो, पण ते लढा लागतात, विचारात पडतात, संकट. पण तू चांगली वस्ती करून ठेवायची ना, जपून ठेवायची ना. मी जपूनच ठेवलेली होती, चांगली करून ठेवलेली होती, एकदम चांगली करून ठेवलेली होती. तरी सुद्धा ती वस्तू चोरून नेली. आता मी काय करू? कंप्लेंट देऊ का? भक्ताकडे जाऊ का? मी आता काय करू? मग त्याचे कान उघडतात. प्रभू येशू आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला एक उदाहरण सांगतो. देव सांगतो तुम्ही जागृत राहा. जसं चोर आला आणि चोरी करून घेऊन मालमत्ता पडला, तसं प्रभू येशू येणार आहे, तसं येणार आहे. त्याच पद्धतीने प्रभू येशू येणार आहे. ज्या दिवशी तो येणार आहे ना, आपण विश्वास नाही ठेवणार. आपल्याला काही कळणार पण नाही का आज प्रभू येणार आहे, मी आज हुशारच राहू. नाही, आज आपण देवाचं वचन स्वीकारलेलं ऐकलेलं आहे, वचन स्वीकारलेलं आहे. तर वचन हे आपल्याला सांगत आहे की आपण त्याच्या आज्ञा, त्याच्या वचन पाळून आपण टिकून राहायचं आहे. का टिकून राहायचं आहे? का विश्वासात राहायचं आहे की माझ्या आत्म्याचा नाश नाही झाला पाहिजे, माझ्या आत्म्याचा नाश नाही झाला पाहिजे, माझ्या आत्म्याचा तार झाला पाहिजे. म्हणून मी जागृत राहायचं आहे. म्हणून प्रभू येशू आपल्याला जागृत राहायला सांगतो की जागृत राहा. समय कधी येईल ही कोणाला ठाऊक नाही. पित्याशिवाय पुत्रालाही ठाऊक नाही, फक्त पिताला ठाऊक आहे. पितालाच माहित आहे, पुत्रालाही ठाऊक नाही की कधी समय, कधी वेळ येईल ही कोणालाच माहित नाही. आपण जागरूक राहायचे. प्रभू सांगतो माझ्या आज्ञा पाला, माझं वचन पाला आणि विश्वासाने जापर्यंत ही प्रभू येशू या धरतीवर ठेव, त्यापर्यंत विश्वासात राहा. जापर्यंत प्रभू आपल्याला ठेवतो त्यापर्यंत देवाचा गौरव करत राहा, देवाला हाक मारत राहा. दिवस तुमच्या परीक्षेमध्ये पास व्हाल. म्हणून प्रभू येशू आपल्याला जागृत राहायचं, जागृत राहा. समय कधी कोणाला ठाऊक नाही, कोणाला माहित नाही. चोर जसा येतो चोर करून जातो आणि नंतर मग बोंबाबोंब होतो. त्याच पद्धतीने प्रभू येशू आला तर जो विश्वासात आहे, जो जागृत आहे त्याच व्यक्तीला घेणार. जे विश्वासात नाही, जे लोक जागृत नाही त्या व्यक्तीला घेणार नाही. त्या व्यक्तीला नरक दंड आहे, नरक दंड. साल होतो साल, पिढीच्या पिढ्या नरक दंड मध्ये ते भोगतील, असं देवाचं प्रगट वचन सांगतं. प्रिय भाव बहिणी, आपण देवाचे लेकर आहेत, आपण देवाची मुलं आहेत. आणि ज्या मुलाने देवाच्या आज्ञेने पाळलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे, त्या व्यक्तीला प्रभू येशू कधीच नरकात टाकणार नाही, स्वर्गात घेणार. प्रिय भाव बहिणीनो, तुम्ही निवडलेले लेकर आहेत, तुम्ही देवाचे लेकर आहेत, आपण देवाचे लेकर आहेत. देवाच्या लेकराला परमेश्वर कधी नरकात टाकणार नाही, स्वर्गात घेईल त्याच्या बरोबर. तुम्ही देवाचे लेकर आहेत, विश्वासू लेकर आहेत, आज्ञा पाळणार आहेत, देवाचे ऐकणार आहेत, परमेश्वर प्रभू तुम्हाला जवळ घेईल. म्हणून मत्ताई अध्याय 24 आणि वचन 44 वाच. मत्ताई अध्याय 24 वचन 44 वाचा, वाच. या कारणासाठी तुम्ही सुद्धा तयार असले पाहिजे, तुम्ही सुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. या कारणासाठी तुम्ही हुशार राहायचे. जेव्हा तुम्हाला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. नाही, आता मला प्रभूची गरज नाही, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे दान आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, मला काय प्रभूची गरज नाही, मी प्रार्थनेला जाणार नाही, प्रभूला हाक नाही मानणार.
का ज्याच्याकडे संपत्ती येते ना प्रभूकडे येत नाही. ज्याच्याकडे धडधडले जाते ते प्रभूला हाक मारत नाही, देवाला हाक मारत नाही. पैसा आहे, सोना आहे, चांदी आहे, सोना चांदी हिरे मोती पैसा आपल्याला जीवन नाही देऊ शकत. प्रभू येशू जीवन देऊ शकतो. आपल्याला जीवन प्रभू येशू देऊ शकतो. म्हणून आपण तयारीत असतो. आपण तयारीत राहायचं आहे. तुमची अपेक्षा नसेल नाही आता मी आता देवावर विश्वास ठेवणार नाही, मी आता दुसरा देव स्वीकारलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो. दुसरा देव जगामध्ये नाही आहे, या पृथ्वीखाली नाही की स्वर्गामध्ये नाही, कुठेही दुसरा देव नाही. एकच देव आपला बाप प्रभू येशू आहे. एकच देव आपला बाप प्रभू येशू आहे. तोच आपल्याला जीवन देऊ शकतो, तोच आपला तारण करू शकतो. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून राहायचा आहे. त्याच्या आज्ञा, त्याचे वचन आपण अंतःकरणात साठवायचं आहे ना. आपला विजय झाला पाहिजे. की वचनासाठी मी जागृत राहायचं आहे. जागृत हेच एक दिवस आपण एक सर्ग सोडून, जसं येशू सर्ग सोडून इथे आलेले आपल्या घेण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी एक दिवस प्रभू सोडून गेला. पुन्हा एक दिवस आपल्याला घ्यायला येणार आहे आणि जिथे प्रभू आहे तिथे एक दिवस आपल्याला घेणार आहे. आला, सांगितलं, दाखवला, मार्ग दाखवला, गेला. मी जागा तयार करण्यासाठी जात आहे. जागा तयार केली की मी तुम्हाला घ्यायला आणि जिथे मी आहे तिथे तुम्हाला मी घेऊन जाईन. तुम्ही माझ्या आज्ञा, माझ्या वचन पाला आणि तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. तर आपण परीक्षेत पडू नये म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे, जागृत राहायचं आहे, आज्ञा पाळायचे आहे, देवावर विश्वास ठेवून राहायचा आहे की आपला नाश नाही झाला पाहिजे, आपल्या जीवाचं तारण झालं पाहिजे. न प्रिय भाव बहिणीनो, माणसं काही तुमच्यावर आरोप आणते, तुम्ही देवामध्ये जातात मग तुमच्यावर काय संकट येते. संकट चांगल्यासाठी येते. तुम्ही देवामध्ये आहेत आणि तुम्ही का मरतात. माणसं प्रश्न अलग अलग करतात. जसं माणसाला पडत नाही तसं करतात, प्रश्न मांडतात. पण एक विश्वास ठेवा, एक विश्वास ठेवा, परमेश्वर आत्मा आहे आणि आपल्याला स्वर्गात घेणार आहे, तर शरीर रूपाने नाही घेणार. परमेश्वर प्रभू तुमचा आणि माझा आत्मा घेणार आहे. म्हणून तुमचा जर विश्वास आहे, आपला विश्वास आहे न, जर प्रभू घेईल, आता पण घेईल, तर शरीर रूपाने घेणार नाही. शरीर विसरेल पण आत्मा आपला घेणार आहे. त्याला मरण नाही, तो साल आणि पिढीच्या पिढी प्रभू बरोबर राहणार आहे. म्हणून आपण जागृत राहून आपली तयारी असणे गरजेचं आहे. आपली तयारी असणे गरजेचं आहे. आपण तयारी करणे गरजेचं आहे. आपण जागृत असणे गरजेचं आहे. देवावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. त्याच्या आज्ञाने पाळणे गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटेल तुम्हाला गरज नाही, मला आता नाही गरज. प्रिय भावा, कधी देवाला सोडू नका, विसरू नका. देव भेटला, सोना चांदी हिरे मोती, देव भेटला, सगळे संपत्ती भेटली, बस मला काय नको, मला येशू भेटला आहे.
हालेलुया। प्यायला पाणी कोण देत आहे? प्रभू देत आहे। अन्न कोण देत आहे? प्रभू देत आहे। फल कोण देत आहे? प्रभू देत आहे। हवा कोण देत आहे? तर परमेश्वर देत आहे, प्रभू देत आहे। हे कोणी दिले? प्रभूने। संसार कोणी तोडून दिला? प्रभूने। स्त्री कोणी दिले? प्रभूने दिलेला आहे। तर हे सर्व प्रभूचे आहे। त्याच्यापेक्षा मोलात माझा बाप परमेश्वर। हालेलुया। एक दिवस पती सोडून जाईल, पत्नी सोडून जाईल, पण माझा बाप परमेश्वर कधी सोडून जाणार, कधी जाणार नाही। कारण परमेश्वर मला तारणार आहे, सालों सालांची पिढीच्या पिढी। प्रिय भावना बहिणींनो, तुम्ही दुःखामध्ये असाल, तुम्ही संकटामध्ये असाल, तुम्ही पीडेमध्ये असेल, काही गडबडीत असेल, काही गोंधळीत असेल, की तुमचा संसार बर्बाद झालेला आहे, तरी घाबरू नको। येशू भेटला तुम्हाला, देव भेटला आणि सर्व भेटलेला आहे। येशू भेटला, सर्व भेटलं, तुम्हाला सर्व भेटलं आहे। म्हणून येशू मोलावन आहे। म्हणून मत्ती अध्याय 25 वचन 13, मत्ती अध्याय 25 वचन 13, म्हणून नेहमी तयार असा, म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार, तो दिवस ती वेळ तुम्हास माहित नाही, तुम्हाला माहित नाही। म्हणून तुम्ही नेहमी तयार असा। मनुष्याचा पुत्र कधी येईल, ती वेळ, ती दिवस ती माहित नाही। मनुष्याचा पुत्र कधी येईल, तो आपल्याला दिवस माहित नाही, तो आपल्याला टाइम माहित नाही। आपल्याला नाही माहित की 10 वर्षात येणार, तर या दिवसाला येणार आहे, या टायमाला, या तासाला येणार आहे, नाही माहित। प्रभू कधी पण येऊ शकतो। आपण तयार राहायचं आहे, तयार राहायचं आहे, हुशार राहायचं आहे। ईश्वरचा विश्वास कधीच कमी पडू देऊ नका। ईश्वरचा विश्वास कधी कमी पडू देऊ नका। माणूस विश्वास ठेवतो, विश्वास होतो। लोक 5, 10, 15 वर्ष, 5 वर्ष लोक सांगतात मी 10 वर्ष माझा विश्वास आहे, माझा 15 वर्षापासून विश्वास आहे, कोण सांगतं माझा 5 वर्षापासून विश्वास आहे, आणि मी चांगली होती, मी चांगला होता, पण आता मला दुखा लागलं, आता मला दुखा लागलं। प्रिय भावना बहिणींनो, आता दुखा लागलं, का दुखा लागलं? मी प्रार्थना केली पण बरोबर नाही, दवाखान्यात गेलो बरोबर नाही, मला आजार नाही होतं, इतकी तरस होती, बरे झालेले, पण मला आता त्रास पडायला लागले। प्रिय भावना बहिणींनो, आता त्रास पडली, तर असं विचार करायचा आहे, असं समजायचं आहे, ही त्रास माझे काहीतरी चुकीमुळे असेल, ही त्रास माझी परीक्षा घेण्यासाठी आहे। प्रिय भावना, परीक्षा येईल तेव्हा नुसतेच परीक्षा घेतल्या जात नाही, त्रास पडतो, दुःख होतं जीवनामध्ये, जीवन बदलतो, मन लागत नाही, दुखतो, ध्यान लागत नाही, राग येतो, कधी बंधन होतात की माझा प्रभू नाही, मी सुखात होते। पण जेव्हा आपण सुखात होतो तर देवाला किती वेळ दिला आपण हे विचार नाही केला। देवा मला तू 5-10 वर्ष मला सुखात ठेवलंस, पण सुखात असताना मी तुझ्यासाठी किती वेळ दिला गौरवासाठी, तेव्हा परमेश्वर हिशोब करतो। मी तर 10 वर्ष मी तुला वेळ दिला होता, पण तू मला किती वेळा विसरलास। आज तुझा मी विश्वास वाढवत आहे, आणि मी विश्वास वाढवत आहे म्हणजे संकट आहे। प्रिय भावना बहिणींनो, विश्वास वाढवण्यासाठी संकट येते, परीक्षा घेण्यासाठी संकट येते, आपल्या जीवनात चांगलं करण्यासाठी, चांगलं होण्यासाठी आपली परीक्षा येते, आणि त्या परीक्षेमध्ये मोठा आपल्याला फटका पडतो, हा पडतो। पैसे राहत नाही, संपत्ती राहत नाही, माणसाचा व्यवहार तुटून जातो, पण तुमचा ईश्वर विश्वास आहे तर
आपला घराचा माणूस पती असो काय पत्नी असो मेला असेल तरी तुमच्या विश्वासाने जिवंत होईल आणि विजय होईल. परमेश्वर आपल्याला जमिनीला टिकवतो त्यापर्यंत परमेश्वर आपली परीक्षा घेतो. म्हणून परीक्षा किती मोठी असली तरी पण तुम्ही घाबरू नका, डरू नका. ही परीक्षा चांगलीसाठी येते. आज तुमच्या जीवनामध्ये संकट असेल, हात नाही कोणाचा चालत असेल, कोणाचा पाय चालत नसेल, कोणाची जीभ चालत नसेल, डोळे चालत नाही, दिसत नाही, बिमारी आहे पोटामध्ये, तर घाबरू नका. बिमारी काढणारा आज परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या आपण घरी आलो, परमेश्वराच्या आपण मंदिरात आलो. परमेश्वर आज आपला आजार काढून टाकेल. परमेश्वराला अशक्य अशी कोणती गोष्ट नाही, पूर्ण शक्य आहे. पाच मनुष्याला माणसाला करता येणार नाही, माणसाला अशक्य आहे, पण परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहे. वैद्य लावणार नाही, डॉक्टर लावणार नाही, कोणत्या माणसाला होणार नाही, पण परमेश्वराला सगळं करता येतं. परमेश्वराला सर्व माहित आहे, तर त्याच्या हातून आपल्याला घडवलेलं आहे, त्याच्या हातून आपल्याला बनवलेलं आहे. त्याला सर्व काही माहित आहे, सर्व ठाऊक आहे. आपल्या शरीर सर्व दुःखाने भरलं तरी त्याला काढायला एक सेकंद सुद्धा लागत नाही, एक सेकंद लागत नाही. इतकी ताकद आहे. आज तुमच्या शरीरामध्ये दुःख असेल, संकट असेल, पीडा असेल, तुम्ही देवाकडे आलेल्या देवाच्या मंदिरात प्रिय भाव आहे बहिणीनं, देवाला सांगा तू माझा बाप, मी तुझे लेकर आहे, तू शांती सोबत आहे, त्या शांतीचं दुःख राहणार नाही. जे तुमच्या शरीरात दुःख आहे आज दुःख राहणार नाही. की प्रवेश काढून टाकणार आहे, की पवित्र मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे, हे देवाचं घर आहे, हे देवाच्या घराचे पाय टाकतो, त्याचा आजार राहत नाही, ते काढून टाकतो. आज आपण देवाचे लेकर आहेत, देवाकडे आलो, दुःख संकट पीडा घेऊन आलेला आहे, पापाच्या बोजा घेऊन आले, पापाच्या घड्या घेऊन आलेले आहेत. आज प्रभू पापाच्या घड्या, दुःख संकट प्रवेश काढणार आहे, आपल्याला मोकळं करणार आहे. हालेलुया. तुमची कामं अडकलेली आहे, तुम्हाला प्रार्थना करण्यास मन बसत नाही, तुमचा धंदा होत नाही, नोकरीला मन लागत नाही, घरामध्ये सुख शांती नाही. आज भेव आहे, भीती नाही, जीवनामध्ये भीती आहे, पण आपला बाप प्रवेश सांगत आहे. तुमची भीती, तुमची दुष्टता आजपासून गेली आहे. आजपासून प्रवेशाने काढून टाकलेला आहे. प्रभू मला सांगत आहे की तुमच्या जीवनात जे संकट आहेत ते संकट आजपासून गेले आहेत आणि तुमचा तार होणार आहे. असं विचार करू नका. तुम्ही नागझरी डोंगरी पाडीत प्रार्थनेला आलेले आहेत. देवाची उपस्थित आहे. आज प्रवेशामध्ये एकही व्यक्ती खाली जाणार नाही. प्रभू एक व्यक्तीला खाली पाठवला नाही. दुःखात आले आणि सुखात गेले, आणि लंगडे आले आणि चालत गेले, बाहेर आले ना ऐकत गेले, टापे आले आणि नांगत गेले. हे नागझरी डोंगरपाडी केंद्र आहे. हा तुम्ही विश्वासात आलेले असेल, बघा देवाची ताकद तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहे. प्रभू येशू आज आपल्या बरोबर आहे. देवाची उपस्थित आहे, हे देवाचा दान आहे. म्हणून प्रिय भावाने बहिणींनो, तुम्ही माझ्याकडे आहेत, माझ्या बापाकडे प्रवेश मिळालेला आहे. हालेलुया. आज तुमचं काम होणार, तुमचा आत्मविश्वास वाढणार, तुमचं मन ढकलणार नाही. तर प्रार्थनामध्ये आजपासूनच मन बसणार आहे.
म्हणून मत अदे 25 आणि वचन 14 काढायचं. वचन 14 अदे 25. कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखं आहे. दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखं आहे. ज्याने प्रवासास जाण्या अगोदर आपल्या चाकरांना बोलवून आपली मालमत्ता त्याच्या हाती दिली. दूर परत जाण्यासारखी ही आहे. जो मालिक जाण्या अगोदर चाकराला बोलवलं आणि त्याच्या हाती मालमत्ता दिली आणि तो मालिक गेला. मी जात आहे, ही मालमत्ता ह्याची देखभाल करा, सांभाळा. हे मी तुझ्या हाती देत आहे, तुमच्या हाती मालमत्ता तुमच्या हाती देत आहे आणि मी जात आहे. प्रिय भाव बहिणींनो, मालकान चाकराला बोलवलं, मालमत्ता त्याच्या हाती दिली आणि मालिक गेला. मालिक गेला. त्या पद्धतीने आहे की मालमत्ता देवानी त्याच सेवक दास आहे त्याच्या हाती सोपलेला आहे. जो आपला बाप, जो मालिक आहे, आपल्या समोर नाही आहे, पण आत्म्याने तो मालिक स्वर्गात गेलेला आहे आणि स्वर्गातून आपल्याला तिथे संघ तयार केले की आपल्याला घ्यायला येणार आहे. त्या दिवशी प्रत्येकाचा हिशोब घेणार आहे. प्रत्येकाचा हिशोब घेणार आहे. प्रिय भाव बहिणींनो, माझा पण आणि तुमचा पण. जेव्हा प्रभू येईल तेव्हा प्रत्येकाचा न्याय करेल, प्रत्येकाचा हिशोब घेईल. जेव्हा प्रवेश होईल तेव्हा माझा हिशोब घेईल. माझा हिशोब घेतला तर काही मी चुकला, काही मी तुम्हाला शिकवलं नाही तर दोषी मी ठरणार, ती सजा मला भेटेल. पण मी शिकवलं, पण तुम्ही कानार घेतले नाही, ते पाळलं नाही, त्याची सजा तुम्हाला भेटेल, कारण तुम्ही आवडून जाणार. पण मी शिकवलं, तुम्ही कानात घेतलं, स्वीकारलं, त्या पद्धतीने तुम्ही वागला, पाळला, तरी प्रभू येईल तेव्हा तुमचा विजय येईल आणि विजय झाला तर प्रभू स्वर्गात घेईल. आपला बाप प्रभू येशू चाकराला देऊन गेलेला आहे, देऊन गेलेला आहे, हाती देऊन गेलेला आहे की ही एवढी तू सांभाळ, ही एवढं तू सांभाळ, एवढं तू सांभाळ. चाकराच्या हातात दिलेला आहे. चाकर आहे. प्रिय भाव बहिणी, चाकर ही मेंढरी माझ्या हाती दिलेली आहे. ही मेंढरी माझ्या हाती दिलेली आहे. हीच पाळायला सांगितलेली, चारायला सांगितलेलं आहे की ह्या मेंढरीचा नाश झाला नाही पाहिजे, भागायला नाही पाहिजे, कुठे गेली नाही पाहिजे. त्याला ते पाल चार हे आम्हाला जबाबदारी दिलेला आहे. जेव्हा प्रभू येशू येईल त्यापर्यंत आमची जबाबदारी आहे. प्रभू येशू येईल बसेल रथासहित अयरुश्लेममध्ये सर्व त्याचे शेण बाजवणीवाला, बासरीवाला, ढोलवाले, सैनिक मगार त्याचे देवदूत पोंगाडा वाजवतील. रथासहित परमेश्वर यरूशलेममध्ये रथासहित येईल. लोक बघतील, आला येशू,
लोकांचं थरथर कापत चालू होतील, लोकांचे डोळे उघडतील, हे प्रभू, हे ईश्वर, हे प्रभू, माझे देवा, माझे देवा, देवा देवा, हात पाय जोडतील देवा. तेव्हा ईश्वर बसेल, राजे सदर बसेल आणि एक एक व्यक्तीचा न्याय करेल. इतिहास एक बघाल काय याच्यामध्ये, कोणत्या दिवशी चांगलं केलं, कोणत्या दिवशी वाईट केलं, सगळे इतिहास त्यांच्या पुढे येईल. आपण हात जोडून देवा बापा माझं तारण कर रे, तारण कर. देवदूत येतील, आपल्याला पकडतील. खरोखर आपण आज्ञानियम पाळलेला आहे, त्या व्यक्तीला उजवा हात द्यावा. ज्याने आज्ञानियम पाळलेला नाही त्या व्यक्तीला डाव्या हातावर. आणि मग न्याय झाल्यानंतर डाव्या हाताच्या माणसाला अग्नीच्या झोपेत भावीत टाकले जाते. लोक डोळा लागतील की देवा माझं तारण कर. मी 10 वर्ष 5 वर्ष 20 वर्ष मी तुझ्याकडे होतो, मी लोकांना सुवार्ता सांगितली, तुझ्याकरता मी वेळ दिलेला आहे, पण माझा का नाश करत आहेस. परमेश्वरानं सांगितलंय तुम्ही जागृत राहा, विश्वास ठेवा, जागृत हेच माझी आज्ञा पाळा. देवाने हे सांगितलं का आज्ञा, नेम आणि आज्ञा आणि पालन ह्या 3 गोष्टी आपल्या अंतःकरणात असणे गरजेचे. प्रिय भाऊ, आज काही लोकांना कळत नाही, काही लोकांना समजत नाही, प्रत्येकाला कळत नाही असं नाही. लोकांना समजते, काही लोकांना समजत नाही आहे, काही लोकांना समजत नाही. जास्त लोक आज समजायला लागले की आज्ञा नियम पाळलाय तरच परमेश्वर आपलं तारण करू शकतो. देवाचं गौरव आपण वेळेवर देणे, आज्ञा नियम सांगते आपल्याला पाळणे गरजेचं आहे, तेव्हाच आत्म्याचं तारण होऊ शकतं, नाही तर नाही. म्हणून एक परमेश्वराने जेव्हा सांगितलेलं आहे वचनामध्ये, पाण्यापासून आत्म्यापासून जन्म घेतले असून देवाचे राज्य कोणी पाहू शकत नाही पाहू शकत. पाण्यापासून आत्म्यापासून जन्म घेतले वाचून देवाचे राज्य कोणी पाहू शकत नाही. देवाचे राज्य पाहायचं आहे, नांगायचं आहे, तर आपल्याला मार्ग आहे दाखवून ठेवलेला प्रवेश. जे जर आम्ही शिकवलंच नाही तर लास्टच्या काळात परमेश्वर आम्हाला समजेल. आम्हाला हर एक गोष्टी जे बायबल मध्ये आहेत हर एक गोष्ट सांगणे गरजेचं आहे, हर एक वचन तुमच्या कानावर टाकणे गरजेचं आहे. जर आम्ही वचन जर कट केलं तर परमेश्वर आम्हाला सजा देईल. म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, वेळ बाकी, समय बाकी आहे, पण आपण जागृत राहायचं आहे, आपण विश्वासात राहायचं आहे, आपण प्रार्थना करत राहायचं आहे. का जेव्हा समय येईल तेव्हा आपला नाश झाला नाही पाहिजे, तर आपला विजय झाला पाहिजे.